सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. तर मित्रांनो, आज आहे फायनली 3 दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, 2-3 दिवसाआधी आपल्याला नाईटला एक ट्रिप होती. आपण पुण्यात जाऊन आलो, त्यानंतर नाईटला ट्रिप होती आणि ती ट्रिप जाऊन आल्याच्या नंतर आपण परत म्हणजे त्या दिवशी पण शूट नाही केलं काय सकाळी, आणि त्यानंतर संध्याकाळी परत नाईटला आपल्याला बुकिंग भेटली. प्रायव्हेट बुकिंग येते एअरपोर्ट ड्रॉप, ती घेऊन आलो. सकाळी दुपारी 12-1 वाजेपर्यंत येऊन गेलो होतो आपण, काम सगळं आटपून, आणि परत संध्याकाळी निघालो. थोडासा एक राऊंड मारून आलो. आणि काल 2 दिवस परवा होळी होती, होळीची सुट्टी झाली आपली. आणि काल त्या मित्रांनो काही ट्रिप पडली, पण मित्रांनो काय झालंय माहितीये का, आउट स्टेशनची सवय झाली ना, त्यामुळे लोकल ट्रिप मारायची इच्छाच होत नाहीये. असं होऊन जातं. सो गाडी पहिली तर कोल्ड स्टार्ट केली आहे आणि जाऊया आता. पहिलं तर आपल्या लोकेशनवरती जाऊन थांबूया. त्याच्या आधी आज गुरुवार आहे, दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला, आणि मग कामाला सुरुवात करणार आहे. सो चला पोचूया मंदिरात, दर्शन वगैरे करूया आणि कामाला सुरुवात करूया. तर मी हे सांगत होतो, परवा काल असं होतंय की बारीक छोट्या छोट्या ज्या बुकिंग आहे त्या मारायची इच्छा होत नाही, जर इंटरसिटी कंटिन्यू मारत असो ते. बस सीट बेल्ट लावतो. कारण जो रेट भेटतोय ना मित्रांनो, तो खतरनाक वाला रेट आहे, आणि त्यामुळे इंटरसिटीचा पण एवढा काही खास नाही, पण एकदम पैसे येऊन जातात, त्यामुळे थोडंसं हे होतं. पण आता माइंड आपण चेंज केलेलं आहे आपलं, आणि त्या हिशोबाने आपल्याला काम तर करणं आहे मित्रांनो. जबाबदाऱ्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला त्याच्यामुळे. आणि मित्रांनो, आपला कॅमेरा कसा क्वालिटी आहे बघा, एकदम HD AHD आहे आपली, AHD. सो चला, 8:30 वाजलेत. आज कामाला लवकर सुरुवात केली मित्रांनो. काल खूप आराम झाला 2 दिवस आपला. परत 2.5 दिवस आराम झाला मित्रांनो. परवा मी जेव्हा रात्री कामावरून आलो तेव्हापासून, एअरपोर्टवरून आलो तेव्हापासून तर घरीच आहे, काय गेलोच नाही. काल निघालो होतो बुकिंगसाठी, मित्रांबरोबर बसलो, जवळजवळ 1:30-2 वाजेपर्यंत बसलो, पण काय बुकिंग नाही पडली. मग आलो निघून घरी. बुकिंग पडल्या मित्रांनो, पण घ्यायची इच्छा नाही झाल्या, काय माहिती काय झालं होतं काल. पण ठीक आहे, चला काय नाही, एक सुट्टी आपली पुढची आत्ता मी करून घेतली. आणि मी खूप म्हणजे ह्या गोष्टीमध्ये खूप हे आहे. सो त्या विषयावरती बोलू आपण. पहिलं तर जाऊया, आज दत्त महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग कामाला सुरुवात करूया. चला. सो गाईज, फायनली फर्स्ट ट्रिप ड्रॉप केली आपण, आणि पहिली ट्रिप भेटली आपल्याला अर्धा तास थांबून अंबरनाथमध्ये. वाशीला आलोय, कस्टमरला सानपाड्याला ड्रॉप केलं आणि CNG फुल केला. थोडा CNG 4 लाईनच राहिलं होतं, म्हटलं परत पुढे कुठे थांबण्यापेक्षा टाइम होता तिथे, लाईन नव्हती, CNG फुल करून घेतला. आता संध्याकाळीपर्यंत आपल्याला काही टेन्शन नाही, फक्त येऊन देत, जाऊन दे, काय हाय नाही. नाश्ता करायचा आहे फक्त आपल्याला नंतर संध्याकाळी. तो आता एक बुकिंग उचलली होती अंधेरी ईस्टची, पण ती थोडीशी लांब नव्हती मित्रांनो, त्यामुळे फिरून जाणं काय वर्थ नव्हतं वाटत मला. इथं 5 किलोमीटर जावं लागलं असतं मला, 4.5-5 किलोमीटर, पण ते काय वर्थ नव्हतं, म्हणून मी काय कॅन्सल केली ती बुकिंग. आणि आता चाललोय वाशी प्लाझाकडे. वाशी प्लाझावरून एक चांगल्या ठाणे पनवेल साईडची बुकिंग घेऊन निघूया. आणि ती अरे यार थांबा यार, निघाली फायनल. मला वाटलं हवालदार थांबेल, पण नाही मित्रांनो, गाडी क्रॉस झाली आपली. चला, काही टेन्शन नाही. थांबे वाशी प्लाझामध्ये. यार ऊन एवढं आहे ना, थांबायचं पण जीवावर येत आहे. काय करू, सावलीमध्ये गाडी लावून थांबू का कुठे? सावली पण आहे ना इथे कुठे गाडी सावलीत लावून थांबायला. सो असं आहे, तर बघूया. आणि हा तर पागलच झालाय उबर, काय रेट देतोय त्याचं त्यालाच माहिती. चला थांबूया कुठेतरी एका साईडला गाडी लावून, आणि मग घेऊन निघूया चांगल्या अमाऊंटची प्राईसची बुकिंग. ओला आता कॅन्सल केली आहे बुकिंग मी, आता किती लवकर देतोय काय माहिती. तरी पण ओलावरतीच घेऊन आलो आहे. लोकलला आपण ओलाच चालवणार मित्रांनो, उबरला लोकलला रेट नाही आहे. आणि इंटरसिटी उबर देत आहे. हाय सावलीत जागा आहे. कुठे आहे? हॉटेल ब्ल्यू जैन. मस्त सावलीत जागा भेटली मित्रांनो. गाडी पहिली लावू दे मला. चला गाडी पार्किंग करून घेतो पहिली. चला. सो गाईज, एक पंगा झाला. आता पंगा म्हणजे
कस्टमर पण काय समजतात स्वतःला, काय कळत नाही मित्रांनो. बुकिंग टाकली कस्टमरनी आणि नंतर 2 गाड्या बुक केल्या. ती बुकिंग मला उबरला पण पडली, ओलाला पण पडली, पण मी ओलामध्येच रिसिव्ह केली. ओलामध्ये रेट चांगला होता, उबरमध्ये कमी होता. आणि डिझायरवाल्या गाडीने तो उबरचा रेट जो मी नाही घेतला तो डिझायरवाल्या गाडीने घेतला. म्हणजे काय धंदा करतात विचार करा लोक, काय माइंडसेटने धंदा करतात. एवढं कसं काय माणूस खाली पडू शकतो यार. मला ऍक्च्युली ती बुकिंग घ्यायची जीवावर पण आलेली आणि तरी पण मी घेतली, कारण तो रेट इतका बेकार होता. एअरपोर्टची बुकिंग होती वाशीवरनं मित्रांनो. मी खोटं, मी प्राइस रिव्हील करतो तुम्हाला. मी जवळजवळ 15-20 मिनिटं बसलो होतो. 1 तास दाखवत होता इकडनं वाशीला एअरपोर्टला जायला. 380 रुपयाची बुकिंग होती, कारण त्याच्यावरती बुकिंगच पडत नव्हती. ओलाला जवळजवळ खूप वेळ झाला बुकिंग पडत नव्हती. भाईनी तरी पण ती बुकिंग ऍक्सेप्ट केली. म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या भावाला. बाबा काय बिझनेस करतो त्याचं त्यालाच माहिती, आणि काय करतात ह्या अशा कारणामुळे मित्रांनो आहे ना. काय झालंय, जो रेट भेटेल त्या रेटमध्ये लोक करायला लागले ना, त्याच्यामुळे ऍक्च्युली हे नाही झालं, मार्केट खूप खराब झालंय. आणि त्यात झालंय असं की कंपन्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत, त्याच्यामुळे कोण काय बोलू पण नाही शकत. कंपन्यांच्या गाडीवाल्यांना ट्रिपवरती पैसे आहेत, जितके जास्त ट्रिप मारतील तितके जास्त त्यांना इन्सेंटिव्ह भेटतात, त्यामुळे त्या लोकांचं कव्हर होऊन जातं. पण आपल्यासारखं चालक मालक जे आहेत त्यांचं वाट लागून जाते ना मित्रांनो. असं आहे. चला आता परत जाऊया वाशी प्लाझाची, इथेच थांबूया जाऊन, कारण इकडनं काय बुकिंग तर लागणं आहे नाही. एवढ्या गाड्या उभ्या आहेत ना मित्रांनो. काय झालंय काय कळत नाही मित्रांनो. बिझनेस आहे ना थोडं सॅक झालाय, आणि ह्या पिरियड मध्ये थोडासा बिझनेस सॅकच असतो मित्रांनो. मार्च पर्यंत. मार्च एंडिंग नंतर मग बिझनेस जो ओपन होईल तो चांगला रेट, आणि उबर पण रेट कमी देतं. आणि मी बघतोय आज खूप ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन आहे. काय आहे काय माहिती आज. चला जाऊया इथे थांबूया वाशी प्लाझाला. चांगल्या रेटची, बहुतेक देवाला पण ऍक्सेप्ट नसेल की चांगल्या रेटची बुकिंग घेऊन जा म्हणून, त्यांनी आपल्याला ही बुकिंग दिली नाही. चला जाऊया, बघूया काय होतं काय नाही, तुम्हाला पण अपडेट देतो. सो गाईज फायनली आलोय आपण आता टर्मिनल 1ला वाशीला मित्रांनो. एवढा वेळ थांबून गरमीमध्ये आलोय टर्मिनल 1ला, आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केला. आणि अंधेरी वेस्टची बुकिंग असते, काय कामाना काजाची बुकिंग आहे. आणि आता चाललोय मी मित्रांनो. आता एअरपोर्टला थांबून काय मतलब नाही, बाहेर विलेपार्ले साईडला जातो. भूक लागली आहे त्यामुळे नाश्ता करायला. पुढे विलेपार्ल्यामध्ये एक वडापाववाला आहे, एक मिसळपाववाला, दोघं पण फेमस आहेत. तर जाऊया तिथे, पहिला नाश्ता करूया. आणि चालू तर ठेवलंय मी. नाश्ता पॉइंटवर पोचस तोपर्यंत जर काय पडलं तर ठीक आहे, नाहीतर मग नाश्ता करून ऑनलाईन करूया, कारण पोटोपा पण महत्वाचं आहे. तरच डोकं व्यवस्थित चालेल. जाऊया कस्टमरच्या तिथे नाश्ता करायला. आणि आता थांबलो एअरपोर्टच्या ह्याच्यावरती, काय म्हणतात त्याला, सिग्नलवरती. चला बघूया काय भेटतं आज. मिसळपाव एक नवीन बघितलं मी यूट्यूबवरती, तर ते खाऊ शकतो का आपला बाबू वडापाव आहेच. चला बघूया काय काय नाही. सो गाईज फायनली चाललोय. मस्त जेवण झालं मित्रांनो. 2 पाव आणि मिसळ पाव जो होता, जसं बोललोय मी यूट्यूबवर रिव्ह्यू बघून गेलेला. पण आहे ना मित्रांनो, बसायची जर जागा असते आणि थोडासा पंखा असता, कारण तिथे उभे राहून सिटिंग अरेंजमेंट काय हाय नाही आहे, त्यामुळे उभं राहूनच खावं लागतं. आणि तरी पण त्या मानाने म्हणजे वरती सावली होती, कट्ट्यावरती उभं राहून खाण्यासाठी होतं मित्रांनो. मस्तपैकी एक मिसळपाव आणि एक कोकम सरबत तिथला जो पिलाय ना मित्रांनो, असं गार गार झालं आतमध्ये, एकदम खतरनाक मित्रांनो, खतरनाक. ते कोकम सरबत तर खूप दिवसांनी असं पिल्यासारखं झालं मला. तसा कोकम सरबत आपण घरी पण नाही बनवू शकत, वेगळंच प्युअर कोकम सरबत होता तो. ती एवढीशी टपरी होती, पण मी यूट्यूबवर शोधत आलो होतो. ते यूट्यूबवर बऱ्याच वेळा बघितलं होतं. आपण जास्त करणं वडापाव खायला जातो, पण आता आपल्याला नाश्ता करायचा पॉईंट भेटलाय मित्रांनो. जेव्हा कधी पण आपण T1ला येऊ जेवायचं असेल तर आपण इकडेच येणार मित्रांनो. आता फिक्स आहे आपलं. चला, खूप सारे वडापाव होता, साबुदाणा वडा होता, खूप सारे काय 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 आयटम आहेत त्यांच्याकडे. सो आता सिग्नल सुटला आणि मी चाललोय आता हळूहळू एअरपोर्टच्या दिशेने. सो चला एअरपोर्टच्या साईडला जाऊया, बुकिंग काय पडते का बघूया, आणि ते घेऊन आपल्या साईडची बुकिंग घेऊन निघूया. चला. सो गाईज आलोय बघा कुठे आपण. जिथे पहिली ट्रिप आजच्या दिवसाची पिक केली होती ना मित्रांनो, तिथेच आजच्या दिवसाची शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे, त्याच कॉम्प्लेक्समध्ये. विंग वेगळी आहे फक्त.
काय कोइन्सिडन्स आहे मित्रांनो, खतरनाक कोइन्सिडन्स झालाय आजचा आपला. कारण जिथे सकाळी पहिली ट्रिप पिक केली तिथेच, आणि मला पण नंतर क्लिक झालं, म्हटलं यार भारी काम झालंय. सो चला, आजचा मित्रांनो दिवस होता एकदम ठीकठाक. कारण ठीकठाक गेला दिवस आपला. टार्गेट आपलं एक हिट झालं, एक बाकी आहे त्याच्यामुळे. कारण आपलं जवळजवळ मित्रांनो, मी लास्ट स्विंग केलं, तुम्हाला दाखवलं की एअरपोर्टला चाललो होतो. एअरपोर्टला मित्रांनो 2.5-3 तास मी बसून राहिलो, काही बुकिंग नाही. एअरपोर्टचा धंदा इतका बेकार झालाय मित्रांनो, नाही जाणार मी आता इथनं पुढे एअरपोर्टच्या आतमध्ये. पण जातोच असं म्हणतो, आणि नाही जाणार, पण आता मॅक्झिमम अवॉइड करणार जायला. आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला, आतमध्ये पार्किंगमध्ये गाडी टाकली. पहिले तर नाश्ता वगैरे केला मी तिथे. नाश्ता वगैरे करून गेलो टर्मिनल 2च्या साईडला. टर्मिनल 2च्या पुढे जाताना रस्त्यात काही बुकिंग पडली नाही, तिकडे पण बाहेर थांबलो. पहिलं बाहेरच थांबलो, पण अर्धा तास एवढं गरम होतं ना मित्रांनो, एवढी गरम होतं, मला बसवत नव्हतं गाडीमध्ये, एवढं गरम होत होतं. सावलीत लावली होती तरी पण. शेवटी मी गाडी पार्किंगमध्ये टाकली, गाडी पण थंड होऊन दिली, आणि मी पण थंड झालो जरा, कारण बाहेर जरा हवा खेळती असते त्याच्यामुळे. आणि जाऊन थांबलो थोडंसं, बसलो, जवळजवळ 2-3 तास बसलो. आणि त्यानंतर एक बुकिंग उचलली फोर्टची, ती पण होती फॉरेनर मित्रांनो. त्या मॅडमला काय बोलायचं आता, चांगलं डिस्कशन करत त्यांच्याशी मी पोहोचलो फोर्टला. त्यांना जायचं होतं ज्या ऑफिसमध्ये, ते ऑफिस झालं बंद, त्यांनी लोकेशन चेंज केलं, त्याच्यामुळे आपला रेट चांगला भेटला. त्यांनी ॲड लोकेशन केलं, त्याच्यामुळे तेवढेच पैसे थोडेसे वाढून भेटले मित्रांनो. काम भारी झालं त्याच्यामुळे आपलं. आणि त्यांच्या कृपेमुळे तिकडनं मग एक छोटे परेलला आलो. परेलवरनं टाटाच्या इकडे चाललो होतो, तर रोडच्या ऑपोजिटनेच आपल्याला बुकिंग लागली. जिथे ड्रॉप केलं त्याच्या ऑपोजिटला पनवेलला सोडून आपण पनवेल स्टेशनची कडे चाललो होतो. तर पनवेल स्टेशनला पण जाणारी बुकिंग भेटली आपल्याला, त्यांना सोडलं. तिकडनं आलो आपण ह्याला, काय म्हणतात त्याला, कुठे आलो बरं, तिकडनं आलो पनवेल रेल्वे स्टेशनला. आणि पनवेल रेल्वे स्टेशनवरनं आता अंबरनाथला वेस्टची आपण बुकिंग ड्रॉप केली. अशा प्रकारे आपला दिवस आजचा खूप मस्त गेलाय असं म्हणू शकतो. दिवस सगळ्यात मस्त असतात, आपली स्ट्रॅटजी चुकते त्याच्यामुळे सगळं होतं. मी चुकी केली आणि चुकीची बुकिंग उचलली. सो असं काय आहे. आणि आता उद्यापासून थोडंसं ठरवलंय, थोडासा रूट वेगळाच यूज करायचा आहे, आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम करायचं असं ठरवलंय. सो चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग हा छोटाच असेल, जास्त मोठा काही झाला नाही, कारण मी काय शूट नाही केला. कारण मित्रांनो खरं सांगू, माझं दुपारी आहे ना 3 तास वाया गेले, त्याच्यामुळे माझं टार्गेट हिट नाही झालं. आणि सकाळी आपण लवकर निघतो, आणि थोडा मॉरल तर डाऊन होतो ना मित्रांनो. पण मित्रांनो, माझा मॉरल डाऊन परत व्यवस्थित होण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा पण मॉरल वाढेल, व्हिडिओ बनवायचा मॉरल बनेल, मोटिवेशन भेटेल मला. आणि हा रिक्षावाला काय करतोय, हळूहळू चाललाय, सगळे खड्डे चुकवत. सो मला पण थोडंसं बरं वाटेल, आणि मोटिवेशन येईल व्हिडिओ बनवायला पण. अजून चांगले माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला देत जाईन मी. आज काय एवढं हे नव्हतं माझं, म्हणजे रेग्युलर डे होता म्हणून काय तुम्हाला माहिती एवढी दिली नाही मी. सो असं काय आहे मित्रांनो. आणि आपल्या ओला उबरच्या बिझनेसमध्ये मित्रांनो, परत एकदा सांगतो, जर ओला उबरचा बिझनेस आत्ता हा जो काळ आहे ना, जे कोणी ओला उबरचा बिझनेस करतात मित्रांनो, ढासळून जाऊ नका. लास्ट 2 वर्ष झालं मी बिझनेस करतोय हा. दर जानेवारी ते मे पर्यंत, एप्रिलपर्यंत आय थिंक बिझनेस थोडा सॅक असतो आपला. सॅक असतो म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली बिझनेस असतो, पण रेट खूप कमी असतो. त्यात होतं काय ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन डिटेलमध्ये. त्यामुळे थोडासा सॅक असतो, त्यामुळे जास्त हे करू नका, आराम करा. आयदर दुसरं काय काम असेल ते करा, ह्याच्यावरती डिपेंड राहू नका. आणि त्याच्यावरती मी लवकर एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे की आजकालच्या ओला उबरच्या जिओवरती ज्या गाड्या चालत आहेत मार्केटमध्ये, इतका भरमसाठ गाड्या आल्यात. सो त्याच्यावरती मी एक चांगला व्हिडिओ बनवणार आहे. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि धुराळा बघा किती आहे मित्रांनो. इथं आहे ना माती भरतायत ते, इतकं धुराळा इथं पाडलं हे सगळं, त्याच्यामुळे
आणि बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या मित्राच्या चॅनलला. थँक्यू.